नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता. आता तुम्ही मार्केटमध्ये जेव्हा जाता तुम्हाला तेव्हा असे फणस दिसत असतील. आता तुम्ही विचार करत असाल की या फणसाची भाजी करणं म्हणजे किती डिफिकल्ट. पण आता तुम्ही अजिबात काळजी करू नका, कारण आता आम्ही घेऊन आलो आहोत फणसाच्या पाऱ्याची भाजी करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हा फणस साफ करताना खाली काहीतरी घ्या, जेणेकरून ह्याचा चीक खाली सांडणार नाही. आम्ही इकडे केळीचं पान घेतलं आहे, तुम्ही प्लास्टिक किंवा अजून काही घेऊ शकता. फणसाचे 2 भाग करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे फणसाचे 2 भाग करून घेतलेले आहेत. आणि आता त्याला आपण मधून 2 भाग करून घेऊया. हा कापणं हा प्रकार थोडासा तुम्हाला अवघड वाटत असेल, पण हा एवढाच पोषण आहे जिथे तुम्हाला फक्त थोडासा त्रास घ्यायचा आहे. आपण याचे आता फणसाचे छोटे तुकडे करून घेतले आहेत. एक फणस कापण्यासाठी तुम्ही जी सुरी किंवा जे काही घेणार आहात त्यालाही आधी तेल लावून घ्या. तुमच्या हातालाही आधी तेल लावून घ्या, जेणेकरून चीक तुमच्या हाताला लागणार नाही. आता आपण एका भांड्यामध्ये हे जे फणस आहे त्याचे जे तुकडे केलेले आहेत ते एकदा धुवून घेऊया आणि आपण त्याला वाफेवर शिजवायचं आहे. अशा प्रकारे आपला फणसाचा पारा शिजवून तयार आहे. आता यातला आपला मधला जो भाग आहे ना तो काढून टाकायचा आहे आणि जो काटेरी भाग आहे तोही काढून टाकायचा आहे. आणि याच्या मधला जो गर आहे ना तो आपण भाजीसाठी घ्यायचा आहे. आणि आपण आता इकडे फणस हा शिजवून का घेतलेला आहे, कारण शिजल्यानंतर तो मऊ होतो आणि आपल्याला तो कापायला एकदम इझी पडतो आणि त्याचा चीकही आपल्या हाताला लागणार नाही. तर ती एकदम सोपी पद्धत आहे. अशा प्रकारे इथे आपला पारा चिरून तयार आहे आणि त्याला हात लावून आपण बघू शकतो की किती सॉफ्ट असं शिजलेलं आहे. आता आपण ह्याला खलबत्त्यामध्ये थोडंसं कुटून घ्यायचं आहे. तुमच्याकडे जर पाटा वरवंटा असेल किंवा दुसरं काही वेगळं साधन असेल तर आपण त्याच्यामध्ये असं त्याला कुटून घ्यायचं आहे. आणि कुटून झालं की आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये त्याला काढून ठेवायचे. अशा प्रकारे खलबत्त्यामध्ये मी कुटून सगळा फणसाचा पारा एकत्र केलेला आहे. आता या फणसाच्या पाऱ्यामध्ये मी योग्य प्रमाणात लाल तिखट घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपण हळद टाकणार आहोत आणि गरम मसाला आणि धने पावडर त्याच्यामध्ये आपण ऍड करून घ्यायची आहे. हे सगळं तुम्हाला तुमच्या चवीनुसार आणि तुमच्या प्रमाणानुसार तुम्ही मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आपण भात कालवतो तसा ते मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं हे साईडला करून ठेवायचं आहे. आता तेल पॅन मध्ये मी तापवायला ठेवलं आहे. तेल चांगलं कडकडीत तापलं की त्याच्यावर मी जिऱ्याची आणि राईची फोडणी दिलेली आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण कांदा टाकायचा आहे. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा आहे. कांदा चांगला परतून झालाय. आता त्याच्यामध्ये मी लसणीचे काही तुकडे टाकले आहेत ठेचून. ही कोकणातल्या पद्धतीतली भाजी आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त काही टाकायचं नाहीये. सोप्या पद्धतीने आपण ती भाजी करायची आहे. आता कांदा आणि लसूण व्यवस्थित आपली परतून झाली आहे. याच्यामध्ये आपण थोडंसं प्रमाणात तिखट टाकूया. आपण ऑलरेडी त्या फणसाच्या पाऱ्याच्या मिश्रणामध्ये तिखट टाकलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये आपण थोडं कमी प्रमाणात तिखट टाकायचंय, नाहीतर भाजी खूप जास्त तिखट होईल. गरम मसाला थोडासा टाकायचा आहे त्याच्यामध्ये
आणि एकदा परत परतून घ्यायचंय व्यवस्थित. मंद आचेवर आपण हे सगळं परतून घेतोय. आता भाजीची फोडणी तयार आहे. आता त्याच्यामध्ये आपण जे 10 मिनिटं वेगळी करून ठेवलं होतं फणसाचा पारा, तो त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे हळूहळू. आणि ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. परत एकदा परतून घ्यायचं आहे मीठ टाकून. आपण कोथिंबीर पण टाकतोय आता त्याच्यामध्ये. आणि आता आपण वाफेवर 5 मिनिटं त्याला शिजवणार आहोत. ऑलरेडी आपण त्याला शिजवूनच घेतलंय, त्याच्यामुळे जास्त वेळ वाफेवर शिजवायची गरज नाहीये. पण 5 मिनिटं सगळं मिश्रण एकजीव होण्यासाठी आपण वाफ काढून घ्यायची. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे या भाजीसाठी तिळकूट. तिळकुटाने या भाजीला खूप छान चव येते, त्याच्यामुळे मी 2 चमचे याच्यामध्ये तिळकूट टाकलेलं आहे. तिळकूट टाकल्यानंतर तुम्हाला दुसरं काही टाकायची गरजच नाही आहे. आता याच्यामध्ये थोडंसं कोकम म्हणजे थोडीशी आंबट चव येण्यासाठी मी थोडंसं 4 कोकम मिक्स केले आहेत. कोकमामुळे चांगली चव येते त्याला. कोकणामध्ये कोकम सहज उपलब्ध असतात, त्याच्यामुळे कोकम हे कोकणामध्ये सगळ्याच मोस्ट ऑफ गोष्टींमध्ये वापरलं जातं. आपली भाजी ऑलमोस्ट आता तयार आहे आणि आपण ती आता सर्विंग साठी रेडी करून ठेवली आहे. भाजीचा खूप छान असा घमघमाट सुटलेला आहे. आता आपण भाजी सर्विंग साठी काढून घेतोय आणि त्याच्यामध्ये आपण आता कोथिंबीर आणि खोबरं, ओलं खोबरं टाकून सर्व करणार आहोत. आणि अशा प्रकारे आपली फणसाच्या पाऱ्याची भाजी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही प्रत्येकाने ट्राय करून बघा आणि कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.